श्रीमान योगी भाग 34. बाजाजी निंबाळकर राजांचा निरोप घेऊन फलटणला गेले. सखूबाई लहान असल्याने ती पुण्यात राहिली. सकाळी राजे सखूबाईसह पागेत आले होते. नवीन घेतलेली घोडी पागेच्या मधल्या चौकात उभी होती. पाग्याच्या धुमीवर शिक्के तापवले जात होते. एक एक घोडं पुढं आणलं जात होतं. काळजीपूर्वक मागच्या फऱ्यावर तापलेला शिक्का उठवला जात होता. घोड्याची धडपड शिक्का अंगावर टेकताच त्यातून निघणारा धूर पाहून सखूबाईंचं डोळं विस्फारलं जात होतं. तीनवर आजार हे पाहिलं नव्हतं. राजांचं बोट धरून हे पाहत असलेला सकूने विचारलं, आबा, घोड्याला भाजतात का? भाजत नाहीत. राजा म्हणाला, कसं आहे, ही आपली घोडी ना, मग ती कशी ओळखायची? त्यासाठी हा शिक्का मारायचा. राजांनी पाग्यातले एक घोडं आणावयास सांगितलं. घोडं आणलं जात होतं. राजांनी सखूबाईला घोड्यावर मारलेला शिक्का दाखवला. सखूबाईंचं समाधान झालं. मुद्दार नवा शिक्का मारलेला घोड्याला चुचकरीत होता आणि फऱ्यावरच्या डागाने ते घोडं कावरं झालं होतं. त्यानं एकदम पाठीमागच्या पायाची लाज झाडी. सखूबाई हसल्या. शिक्के मारून नवी घोडी तबेल्यात नेली गेली. राजा सखूबाईंनी नवी घोडी निरखीत असता तानाजी पागेत आला. राजांना मुद्रा करून म्हणतो म्हणाला, कान्होजी जेध वाड्यात आल्यात, आम्ही येतो. राजा स्वार झाला. सखूबाई कट्ट्यावर उभ्या होत्या. त्याचे तट्ट नेताच त्या स्वार झाल्या. रक्षक स्वरांनी मान टाकली आणि राजे सखूबाईंच्या असं वाड्याकडे जाऊ लागले. कान्होजी जेध, येसाजी कंक, बाजी जेध, दादाजी नरसप्रभू, बाजाजी, चिमणाजी, सारे मंडळी सरद्रेवरती उपस्थित होते. सर्वांना पाहताच राजा म्हणाला, अरे वा, आज तर खास बैठक होणार असं दिसतं. साऱ्यांनी राजांना मुजरं केलं. सर्वांसह राजा महालात गेलं आणि जिजाऊ साहेबा देखील आल्या. स्थिर स्थावर होता. जेध म्हणाला, राजा नाईलाजाने यावं लागलं. चंद्ररावांनी आमची आगळी करण्यापर्यंत मदत गाठली. काय केलं? शिरमळकर देशमुखांचा तर हक्क त्यानं डावललाच. आता आपल्या रोहिड खोऱ्यात चाल करून चिखलीच्या पाटलाला त्याच्या मुलासह ठार केलं. दिवसेंदिवस चंद्ररावाचा पुंडावा वाढतोय. कोणाला जुम्यानीनं असा झालाय. रंगोत्रिमळ वाकडा हा कुलकर्ण्यानं विधवा स्त्रीवर अत्याचार केला. त्यासाठी तुम्ही त्याला हजर व्हायला सांगितलं, पण तो कुठं गेला माहीत आहे का? शांतपणे राजा म्हणाल, तो जावळीला चंद्ररावाच्या आश्रयाला गेला. जे तर थक्क झालं. हे माहीत होतं आपल्याला. हो, अनेक गोष्टी आम्हाला माहीत आहेत. बिरवडीच्या पाटलाचं उत्पन्न चंद्ररावांनी बाळकावलेला आम्ही जाणतो. एवढंच काय, पण आमचा घात करण्यासाठी विजापूरकरांनी पाठवलेला मारेकरी तोही चंद्ररावांच्या आश्रयाला आहे. हेही आम्हाला ठाऊक आहे. हे किती दिवस सहन करायचं? रागावू नका कान्होजी, पण तुम्ही ते हे सहन का करता? तुम्ही जावळीवरती चाल करून का गेला नाही? आम्ही तुम्हाला दोष दिला नसता. कान्होजींनी ओठांवरून जीभ फिरवली. ते म्हणाले, राजा, आम्ही आतून तुमचे असलो तरी आदिलशाहीचे चाकर आहोत. फार काळ राहता येईल असं वाटत नाही कान्होजी. आम्ही संधीची वाट पाहत आहोत. वेळ येताच चंद्ररावाचा आम्ही बंदोबस्त करू. तोवर हे असं सहन केलं पाहिजे. भगवान श्रीकृष्णाला देखील वाट पाहावी लागली. अद्याप 101 भरले नाहीत. जिजाऊ साहेब म्हणाला, सेवा कधी मनातलं सांगायचं नाही. राजा म्हणाला, तसं नाही महासाहेब, आम्ही काळाची वाट पाहतोय. मोऱ्यांची वेळ भरली आहे, पण काळ अद्याप आला नाही, एवढंच अर्थ आहे. कान्होजी, अफजल खानाची वर्दी आम्हाला सदैव कळवीत चला. वाईच्या वार्तेकडे आमचं लक्ष सदैव असतं. कान्होजी हसले. ते म्हणा, राजा, ती चिंता नको. खान एवढ्यात आपल्यावर चाल करून येईल असं वाटत नाही. ते काय त्याचे उपकार नाहीत. राजा म्हणाले, विजापूर दरबारातला वाढता बेबना, त्यामुळे महाराज साहेबांच्या दरबारातलं वाढतं वजन हे आम्हाला माहीत आहे. त्या दरबारी महाराज साहेब फर्जंद आहेत. त्यांच्या मुलांची आगळीक काढायला खान धसणार नाही, एवढा तो धूर्त आहे. धूर्तता कमी आपल्याच लोकांत, तुमच्यात आमच्यात कान्होजी उद्गारलं. हो ना, चंद्रावच बघा ना, विजापूरकरांनी त्यांना किताब मोर्चेल दिले आणि या वैभवामुळं त्याचं डोळं फिरलं. त्या धुनीत तो स्वतःला श्रेष्ठ मानतात. इतरांना कमी लागतात त्यांच्याप्रमाणेच
कुत्र्याचे शिर्के, शृंगारपूर पालवींचे दळवी, कुंभारखानीचे सुर्वे, वाडीचे सावंत, म्हसवडचे माळे, किती नावं घ्यावे. आणि यांचं कार्य काय? बादशाही वैभव टिकवणं. मुसलमानी राजसत्तेनं केवढेही जुलूम केले तरी यांचे डोळे बंद, चिड नाही, खंत नाही. मुस्लिमांच्या अंगचा जोर हिंदूच्या अंगी कधीच उत्पन्न झाला नाही. देवळं फोडली, बायका पळून नेल्या, घरदारं लुटली, फार काय. सरकारची माणसं तोंडावर थुंकू लागली, आव वाचण्याची पाळी आली तरी हिंदूच्या अंगी चेव नाही. अशा परिस्थितीत उष्ण बाळसं आणायचं किती. राजांच्या बोलण्याला कान्होजी नाराज झालं. 2 प्रहरी एकटे असता जिजाऊ साहेबांनी विचारले, राज, कान्होजी तुमच्या बोलण्यानं उदास झाले. जावळीचे मोरे उन्मत्त बनायला फार वेळ लागणार नाही. राजा हसून म्हणाला, मासाहेब, 4 चौघात सांगता येत नाही. पुरंदरापासून 2 वर्षांच्या काळात आम्ही स्वस्त बसलो आहोत. हे ते काय हौस म्हणून? विजापूरकरांनी अफजल खानाला व्हाईचा सुभेदार नेमलाय. खान आपलं मोठं लोक वळवण्याचा प्रयत्न करीत आहे. संधी मिळाली तर आमच्यावर चाल करायचा त्याचा इरादा आहे. वाई त्यांचा चांगला सुभेदार म्हणून लौकिक वाढतोय. आमच्याच मार्गाने तो आम्हा शह देतोय. वतनदारांना तो गोंजारीत आहे. अन्याय झालेला तो सांभाळत आहे. मोरे नाचू लागलेत पण ते कळसूत्री पावलं आहे. त्याच्या दौऱ्या खानाच्या आते. आम्ही जावळीवर चालून गेलो तर तेवढं निमित्त करून जावळी जवळच्या वाई खोऱ्या सत्ताधीश बनेला खान चालून यायला कमी करायचा नाही. हा खानाचा शह उठेपर्यंत तरी आम्हाला काही करता येणार नाही. किती दिवस चालणार? जिजाऊ साहेबांनी विचारलं. फार काळ चालायचं नाही. विजापूरला बादशाह आजारी आहे असं आम्हाला कळलं आहे. किंबहुना कालच खानाची नेमणूक कनकगिरीला झाली आहे असं कळलं आहे. खानानं वाई सोडली की सारं मनासारखं होईल. दुसऱ्या दिवशी राजा जयदेवांच्या सह पुरंदरला गेले. गड पुरा होत आला होता. राजांनी पुरंदरावरती हल्ल्याचं ठरवलं आणि एका सुमुहूर्तावर राजे सर्वांसह पुरंदरला गेले. सुरक्षित स्थळी राजांनी आपला कबिला हलवला आणि पुरंदरावर असतानाच बातमी आली, अफजल खान परत विजापूरला गेला होता. कनकगिरीला त्याची नेमणूक झाली होती. ते ज्या संधीची राजा वाट पाहत होते की संधी आली होती. राजांनी चिटणीसाला बोलावलं आणि चिटणीस राजांचं एक पत्र लिहून घेत होतं. राज मोऱ्यांच्या पत्रांचा मजकूर सांगत होतं. तुम्ही मुस्तफत राजे म्हणता. राजा आम्हा श्री शंभूने राजा दिलाय. जर तुम्ही राजेनं म्हणाय आमचे नोकर होऊन मुलूक खाऊन हमराहा चाकरी करावे. जावळी खाली करून राजेनं म्हणून मोर्चेल दूर करून हात रुमाले बांधून भेटीस येऊन हुजरांची काही चाकरी करणे. इतक्यावर बैतफैली केल्या मारले जाल. राजांचं पत्र तातडीनं जावळीला रवाना झालं. मोर काय उत्तर देते. इकडे साऱ्यांचं लक्ष लागून राहिलं होतं. मोऱ्यांचं उत्तर आलं. सदैव सारे सरदार होते. राजाने चिटणीसांना पत्र वाचण्याची आज्ञा केली. चिटणीस वाचू लागले. चंद्राव ही आमची किताब. आम्ही पिढीचात राजे. तुम्ही काल राजे झाला. तुम्हास राज्य कोणी दिले? मुस्तफत राजे आपले घरी म्हटल्यावर कोण मानतो? येता जावळी जाता गोवळी. पंत थांबले. तानाजी यशजी बहु या संतापाने वक्र झालेत. मिशावरून पालत्या मुठी फिरत होत्या. राजा म्हणाले, पंत थांबलात का वाचा. पुढे एक मनुष्य जिवंत राहणार नाही. तुमच्यामध्ये पुरुषार्थ असला तर उदय याल तर आजच यावे. दारू गोळी महसूद आहे. काही बेजवास घालून राहिले ते काशियास लिहाविले. थोड समर्थ असे. पत्र संपलं. सारे संतप्त होते. राजा हसत होते. ठीक आहे, मोऱ्यांची सुरेख पत्र लिहिले आहे. त्यांच्या इच्छेप्रमाणे जायला हवं. राजाने तातडीने खलेते रवाना केले. पुरंदरवर निवडक फौज गोळा होऊ लागली. राजांच्या आज्ञेची वाट पाहत सारे बसून होते. सदरेव शिलीमकर, बांदल, कान्होजी, रघुनाथ बाला, संभाजी कावजी सारी मंडळी बोलत बसलीत. त्याचवेळी राजे सदरेकडे येताना दिसले. सारं उभं राहिलं. मुजरं झालं आणि राजे मुजऱ्यांचा स्वीकार करून म्हणलं. साऱ्या मावळचे भावबंद वळाले. चंद्ररावाला आता कठीण जाईल पण तोही फार भारी आहे. राजा कान्होजी जेद म्हणाले. मातबर देशमुख आप्तसंबंधाचं बळ, स्वयंभू डोंगर या दोघांचं त्याला पाठबळ. आम्ही काय थोड्या आहोत का? कान्होजी मावळचे बारवाई मिळाले तर चंद्रराय बुडायला फारसे वेळ लागायचं नाही. ती वेळ आली. जबाबदारीची माणसे घेऊन राजांनी पुरंदर सोडला. अशा प्रकारे मात्र आपण ऐकता शिवभारत.